की त्या सुख लोकांमध्ये एक व्यक्ती होता आणि त्या ठिकाणी त्याचं नाव होतं अब्राम आणि त्याच्यासोबत एक व्यक्ती होता आणि तो त्या ठिकाणी यातना बघत होता. तो काय म्हणतोय, हे अब्रामा, मला इथं लई त्रास व्हायला लागलाय, मला इथं समाधान नाहीये, मला इथं अशांती नाहीये की एक तुझ्या कर्मेचं बोट पाण्यात बुडवून माझ्या बोटावर सोडतोस का? विचार करा, समाधान फक्त देव देतो, आनंद फक्त देव देतो. तुम्ही गाडीच्या दुकानात जाऊन 10 लाखाचा नेकलेस खरेदी करू शकताय, पण तुम्हाला समाधान मिळणार, तुम्हाला आनंद मिळणार. तुम्ही 10 कोटीची बिल्डिंग बांधशीला, तात्पुरतं तुमच्या डोळ्याला बरं वाटेल, पण ती बिल्डिंग तुम्हाला समाधान, शांती आणि आनंद देऊ शकणार. लक्षात घ्या, तुम्ही दिवसभर कष्ट करून 5,000 दिवसाला मिळू शकशीला, पण तुम्हाला समाधान, शांती आणि आनंद तो पैसा तुम्हाला देऊ शकणार. समाधान, शांती आणि आनंद फक्त परमेश्वर देऊ शकतो. म्हणून बायबल सांगते, दुष्टाला शांती नसते, दुष्टाला समाधान नसते, दुष्टाला आनंद नसतोय. आणि म्हणून हा दुष्ट मनात म्हणजे पाप आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जसं मालकाने सांगितलं की तुमच्या सगळ्यांचं पाप, तुमच्या सगळ्यांचं कर्ज आज मी माफ करणार आहे, नीलचा दाखला तुम्हाला देणार आहे. तुम्ही तुमच्या कागदावरती तुमचं कर्ज किती आहे लिहून या ठिकाणी घेऊन या, मी नील करतो आणि तुम्हाला नीलचा दाखला देतो. एकही व्यक्तीनं त्या कागदावर काही लिहिलं नाही. आज येशू ख्रिस्त, आज येशू तुम्हाला चॅलेंज करत आहे, तुला समाधान देण्यास मी समर्थ आहे, तुला शांती देण्यास समर्थ आहे, तुला आनंद देण्यास समर्थ आहे. गरज एकच आहे की आज तुझ्या पापांची तुम्हाला क्षमा माग. आम्ही किती देवापासून दूर चालतो, किती दूर चालतो. आम्हाला प्रार्थनेला वेळ नाही, आम्हाला देवामध्ये बसायला वेळ नाही, आम्हाला बायबल वाचायला वेळ नाही, देवाच्या वचनामध्ये चालायला आम्हाला वेळ नाहीये, आम्हाला देव प्रेम करायला वेळ नाहीये. प्रियानो, आम्ही किती देवापासून दूर चाललेलो आहे. प्रियानो, देव म्हणतो की तुझं पाप तुला माझ्यापासून दूर आणि दूर घेऊन चालले, दूर आणि दूर आणि दूर आणि दूर घेऊन चालले. येशू आमच्या प्रेम करायला तयार आहे. इतकं त्यानं आमच्या प्रेम केलं, इतकं प्रेम केलं. तुला माहित असेल की एक स्टोरी, जसं ट्रेन एका पटरीवर येत आहे आणि त्या पटरीवरती जो तो पटरी चेंज करणार आहे त्यातच पोरगं उभं आहे. पप्पा पप्पा मला तिथंच खेळत आहे आणि बाप बघत आहे की ट्रेन येत आहे, माझं स्वतःच पोरगं तिथं उभं आहे, माझं पोरगं मरू शकतंय, पण लाखो लोकांना ती ट्रेन घेऊन येत आहे.